क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स। कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। हिमायतनगर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, शेतकरी संकटात, शासनाकडे मदतीची मागणी। हिमायतनगर तालुक्यातील विरसनी परिसरात गुरुवारी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आता हिवाळ्याचा प्रारंभ असतानाही अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे ऊस, सोयाबीन, हळद आणि कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। परतीच्या पावसाने आधीच सोयाबीनची पिके उद्ध्वस्त केली आहेत। यानंतर ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बेने ठेवले असताना अचानक आलेल्या महापुरामुळे ती बेने पूर्णपणे वाहून गेली आहेत। काढणी केलेल्या सोयाबीन आणि हळदीवरही पावसाचे पाणी साचल्याने त्यांचे नुकसान झाले आहे, तर कापसाचे पीक ओलसर झाल्याने बाजारात त्याची किंमत घसरली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की दिवाळीसारखा मोठा सण सुद्धा साजरा करता आला नाही। काहींना अनुदान मिळाले आहे, तर काही शेतकऱ्यांना अजूनही मदतीपासून वंचित राहावे लागत आहे। शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने शिक्षण, विवाह, घर खर्च आणि दवाखान्याच्या गरजा भागविणे कठीण झाले आहे। शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी केली आहे की तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी। शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी। ज्यांनी पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही। याबाबत शासनाने त्वरित दखल घ्यावी। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आणि जर तोच संकटात असेल तर देशाची अर्थव्यवस्था सुद्धा अडचणीत येईल। म्हणून सरकारने शेतकऱ्यांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी YD येनेकर, हिमायतनगर, नांदेड। नमस्कार दादा, महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। हे ऊस किती लावला होता तुम्ही? 2 एकर। बरं, पहिलं हळद होती काय सोयाबीन? सोयाबीन पेरलं तर पावसाळ्यात, हां, नंतर आता ते पावसाळ्यामध्ये पूर्ण सोयाबीन गेलं। हां, आणि आता त्याच्यानंतर आता हे वैती करून मशागत करून आता आम्ही याच्यात ऊस लागवड करायला सुरुवात केली। हां, आणि अचानक हे निसर्गाची अवकृपा झाली। हां, हां, आणि पावसामुळे पूर आला। हां, आणि पुरानं आमचा ऊसाचे बेणं सुद्धा वाहून गेलं। ऊसला काय दाबणं चालू होतं। हां, हां, आणि ऊस सुद्धा बेणं सुद्धा वाहून गेलं। ऊस हळद गेली, सोयाबीन गेलं हो साहेब। किती एकर आहे हळद? किती एकर हळद आहे हो? हां, हळद गेली आमची, सोयाबीन गेलं, सगळं पाण्यानं। पाणी झालं वावराला। याच्यात सोयाबीन होतं काय बाई? सोयाबीन सोयाबीन गेलं, हे काय म्हणजे सोयाबीन गेलं, काय करावं? रात्री पाणी जोरात आलंय। कर्ज झालं म्हणून रात्री अवकाळी पाणी आलो, त्याच्यामुळे सोयाबीन गेलं, हळद गेली। काय सांगावं तुम्हाला, सरकार हे काय सांगावं? ते आमची नुकसान झाली। शेतकऱ्याला कोणीच वालीदार नाही आम्हाला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।